स्वागतम सुस्वागतम. शुभसंकल्पांच्या उंजळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभाळ झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या मुघल मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून मुंजाबाचा बोल तरुण मंडळ नारायणपेठ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. मंडळ यंदा 51व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला पौराणिक देखावा भगवान श्री विष्णूंचा नरसिंह अवतार. भगवान श्री विष्णूंचा नरसिंह अवतार. अन्याय, दुराचार आणि विध्वंस यामुळे ग्रासलेल्या पृथ्वीनं कळवळून आक्रोश केल्यामुळे प्रत्यक्ष श्री नारायणांनी वराह अवतार धारण करून उन्मत्त झालेल्या राक्षसराज हिरण्याक्षाचा वध केला आणि त्यामुळे त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला. हिरण्यकश्यपूनं देवाधिदेव महादेवांची उग्र तपश्चर्या आरंभली. महादेवांनी हिरण्यकश्यपूला इच्छित वर मागण्यास सांगितला आणि हिरण्यकश्यपूनं वरदान मागितलं. हे त्रिशूल डमरूधारी भोलेनाथा, मला मृत्यू ना देवांच्या हातून यावा ना दानवांच्या, ना मानवाच्या हातून ना जनावराच्या, ना रात्री यावा ना दिवसा, ना शस्त्रानं यावा ना अस्त्रानं, ना आत यावा ना बाहेर. एवढं वरदान मला लाभावं भोलेनाथा. हिरण्यकश्यपूचं मृत्यूभय नष्ट झालं. त्याला सत्ता आणि शक्तीची धुंदी चढली. भगवान विष्णूंची असलेल्या वैराची आग मात्र त्याच्या मस्तकात धुमसत होती. अशा कमालीच्या नारायण द्वेष्टा हिरण्यकश्यपूच्या स्वगृही त्याचा प्रत्यक्ष वंश असलेल्या प्रल्हादानं त्याचा हुकूम पायदळी तुडवला. प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात अखंड दंग असे. प्रल्हादाच्या मुखी असणारं अखंड नारायण नाम बंद झालं पाहिजे या एकाच वेळानं हिरण्यकश्यपूला ग्रासलं होतं. नारायण नारायण. माते, महाविष्णूचं हे नाम किती गोड आहे. होय रे बा, पण ते परम पावन नाम घेण्याचं भाग्य आपल्या नशिबी नाही आणि आपल्याला ते स्वातंत्र्यही नाही. सम्राट हिरण्यकश्यपूंच्या राज्यात तुला ते उच्चारायलाही बंदी. पण असं का माते, तू का सांगत नाहीस त्यांना? बाळ प्रल्हादा, आता जरा गप्प राहा. तुझे दात इकडेच येताना दिसत आहेत. माते, तू बोल ना त्यांच्याशी. आपण आत्ताच त्यांना सांगू. चराचरात भरून राहिलेल्या, त्रिखंडात श्रेष्ठ ठरलेल्या आणि त्रैलोक्य व्यापून उरलेल्या नारायणाचे पाय धरण्यातच आपल्या आयुष्याची धन्यता आहे. नारायण 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 श्रीमन्नारायण. आतापासून तू त्या नारायणाचं नाव घ्यायचं नाहीस. प्रल्हादा, खबरदार खबरदार, पुन्हा नारायण नारायण म्हणालास तर. नारायण नारायण. जी बडबड बंद कर. त्या क्षुद्र नारायणाच्या नामाचा खोचा ताबडतोब बंद कर. नारायण हे नाम क्षुद्र नाही, त्रिखंडात महान आहे आणि त्याच्या नामाला दोषा नाही तर पुण्यदायी नामजप म्हणतात. नारायण सर्वत्र आहेत. नारायण सद्भक्तांना दिसतो. मला का दिसत नाही? माझ्या समोर का येत नाही तो नारायण? नारायण आपल्या समोरच आहेत. तर मग या अचेतन दगडी खांबात सुद्धा असेल तुझा तो नारायण? असेल नव्हे, तो आहेच.
या दगडी खांबातही त्यांचं वास्तव्य आहे. लादा इतका मस्त बालपणा मग आता दाखवतोच खांबात बसलेल्या तुझ्या नारायणाला या महापराक्रमी हिरण्यकश्यपूच्या गदेचा पराक्रम. हिरण्यकश्यपू, मी अर्धा सिंह अर्धा मानव, जे देव दानव प्राणी मानव कोणीही नाही. ही तिन्ही सांजेची वेळ, ना रात्र ना दिवस. हा अंधकार म्हणजे आत नाही आणि बाहेरही नाही. ही माझी तीक्ष्ण नख, शस्त्रही नाही आणि अस्त्रही नाही. हीच नख आता तुझ्या पोटात खुपसून तुझा पोथळा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. खवळलेल्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या तीक्ष्ण नखांनी टराटरा फाडलं. त्याच्या दुष्ट रक्ताची कारंजी उसळली. सुटकेसाठी तडफडत आकारांत करत वेदनांनी तळमळत अखेर नरसिंहाच्या मांडीवर हिरण्यकश्यपूनं शेवटची मर्मभेदी किंकाळी फोडली. हिरण्यकश्यपू गतप्राण होताच नरसिंहानं प्रल्हादाला जवळ घेऊन अभय दिलं.